उत्तर भारतामध्ये जम्मू काश्मीर वगळता इतरत्र थंडी कमी झाली। ढगाळ वातावरणामुळे दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार या राज्यांमध्ये थंडीचा प्रभाव कमी। मुंबईच्या तापमानामध्ये वाढ, पारा 34 अंशांवर। पुढील 2 ते 3 दिवस तापमानामध्ये अधिक वाढ होण्याची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज। बोरिवली भायखळ्यामधील सर्व बांधकामं बंद, प्रदूषण नियंत्रणासाठी मुंबई महापालिकेचा कठोर निर्णय, पालिका आयुक्तांची घोषणा। मागच्या 5 वर्षांमध्ये मुंबई आणि उपनगरातील घरांच्या किमतीमध्ये 48% वाढ, भूखंडाच्या वाढलेल्या किमती, पुनर्विकासामुळे वाढलेले दर यामुळे घरांच्या किमती वाढल्या। मध्य आणि पश्चिम रेल्वे स्थानकांवर सरकते जिने लिफ्ट उभारणार, प्रवाशांची सोयीसाठी रेल्वेचा निर्णय, नववर्षामध्ये या कामांना गती मिळणार। 31 डिसेंबरला रेल्वेची तिकीट आरक्षण प्रणाली रात्री 2 तास बंद राहणार, प्रवाशांना अडचण होण्याची शक्यता। मुंबईमध्ये ई बाईक विरुद्ध वाहतूक विभागाची विशेष मोहीम, 11 दिवसांमध्ये 672 ई बाईक जप्त, खाद्यपदार्थ घरोघरी पोहोचवणारे तरुण भरधाव दुचाकी चालवत असल्याचे निदर्शनास। पिंपरी चिंचवडमध्ये थकबाकी असलेल्या 128 मालमत्ता सील, महापालिकेच्या कर आकारणी आणि कर संकलन विभागाची कारवाई, कर भरणा करण्याचं पालिकेचं आवाहन। मुंबईच्या मीरा रोडमध्ये शेअर मार्केटमध्ये 9 कोटींचा फायदा दाखवून व्यावसायिकाची फसवणूक, सायबर चोरट्यांनी 3 कोटी 12 लाख रुपये उकळले। कल्याणच्या खडकपाडा परिसरामध्ये तरुणीवर अत्याचार करणाऱ्या भोंदू बाबाला अटक, कौटुंबिक समस्येचं निराकरण करण्याच्या बहाण्यानं 25 वर्षीय तरुणीवर अत्याचार।